हिंगोलीच्या कराळे डिग्रस फाट्यावर उद्या मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेकरता तब्बल 110 एकर जमिनीवर मैदान तयार करण्यात आले असून 150 एकरवर पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली। या सभेसाठी हिंगोली जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी मोठी तयारी केली। या सभेच्या तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यातील दौऱ्यांना सुरुवात झालेली आहे आणि उद्या मनोज जरांगे पाटलांची हिंगोलीमध्ये सभा होणार आहे। ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी मी सध्या आहे, बघू शकता की हे डिग्रस फाट्यावरती ग्राउंड आहे। परभणी आणि हिंगोली राज्य महामार्ग आहे, त्या ठिकाणी डिग्रस फाट्यावरती 110 एकरवरती मनोज जरांगे पाटलांची सभा होणार आहे आणि या सभेचं नियोजन मागील जवळपास 15 दिवसापासून सुरू होतं आणि आता या सभेचं पूर्ण काम झालेलं आहे, अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे। ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या स्टेज समोर मनोज जरांगे पाटलांची अशी आकर्षक अशी रांगोळी काढण्याचं काम सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर संपूर्ण हे सभेचं ग्राउंड बघता 110 एकरचं संपूर्ण ग्राउंड आहे आणि या सभेसाठी जवळपास 200 भोंग्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आजच सभेसाठी या ठिकाणी 5000 स्वयंसेवक दाखल झालेले आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडून या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त असणार आहे आणि परभणी आणि जे हिंगोली राज्य महामार्ग आहे या रोडवरती वाहतूक सध्या वळवण्यात आलेली आहे। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी वाहतूक संपूर्णपणे बंद असणार आहे आणि या ठिकाणी बघू शकता की मनोज जरांगे पाटलांची या ठिकाणी सभा होणार आहे। संपूर्ण जय्यत तयारी आपल्या ठिकाणी सुरू असल्याचं पाळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील याच ठिकाणाहून जे आहे ते उद्या संबोधित करणार आहेत। नेमकं मनोज जरांगे पाटील उद्या सरकारला नेमकं या सभेतून काय अल्टिमेट देणार आणि मराठा समाजाला काय सांगणार याकडे सर्व आता महाराष्ट्राचं लक्ष लागल्याचं पाळ्यामध्ये। कॅमेरामन राजू सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।